बिहारच्या निवडणुकांविषयी आपण लहानपणापासून ऐकतो की अशा पद्धतीने एकतर्फी निवडणूक, प्रचंड दहशतवाद, गुंडगिरी असं सारं चित्र. काहीशा प्रमाणामध्ये अशी स्थिती अनगरमध्ये पहिल्यापासून आहे. एक महिला आपल्याला आव्हान देते आहे तर तिला सहकार्य करून त्यांचाही उमेदवार येऊ द्यायचा आणि जो काय मतदार ठरवतील तो कौल सगळ्या राज्यभराने अनुभवला असता. मी म्हणतो की ठीक आहे, बिनविरोध नाही झालं, पण सर्वाधिक मतांनी तरी तुम्ही निवडून आणून दाखवून तुमचं वर्चस्व दाखवू शकला असता. अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकतर्फी राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी विजय जरी मिळवलेला असलाय तरी हा विजय त्यांना डागी विजय आहे असंच कायम स्वरूपी लोक म्हणणार. हे त्यांना सहन करावं लागेल. प्रणिती शिंदे या ज्या खासदार आहेत त्यांची जी भूमिका असायला पाहिजे होती ठाम जिल्ह्यामध्ये, परवापर्यंत त्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या सक्रिय दिसलेल्या नाहीयेत, याची पण नाराजी आहे. 2 खासदार आणि जवळपास 5-6 आमदार विरोधी गटाचे या ठिकाणी आले. भाजपला हेच शल्य होतं आणि म्हणून त्यांनी 100% भाजप करण्यासाठीचा एक संकल्प सोडलेला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील आणि जर प्रणिती शिंदे एकत्रित आले आणि एक दिलाने काम केलं तर जिल्हा परिषद ते राखू शकतील. आताच्या स्थितीमध्ये तरी बघितलं तर भाजप आणि त्यांना मानणारा गटच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या ह्या नगरपालिकेचं जर बघितलं तर त्यात यशस्वी होईल असं दिसतंय. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यभरात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 2 तारखेला मतदान होत आहे तर 3 तारखेला या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यामुळं सध्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख होती. त्यानंतर 18 तारखेला अर्ज छाननी झाली. अनेकांचे अर्ज देखील बाद झालेले आहेत. त्यासाठी देखील अनेक कारणं राहिलेली आहेत. पण जशी निवडणूक जवळ येते तसं जिल्ह्यांचं राजकारण चांगलंच तापताना दिसतंय. हायपर लोकलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला सोलापूरच्या राजकारणाबद्दल चर्चा करायची आहे आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार, दैनिक सानचे कार्यकारी संपादक अविनाश कुलकर्णी सर. सर, स्वागत आहे आपलं. सर, मी जसं म्हटलं की सोलापूरच्या राजकारणाबद्दल बोलायचंय, तिथून सुरुवात करायची आहे. सोलापुरात साधारण 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत अशी निवडणूक होतीये. नगरपंचायतीची निवडणूक तर मला वाटतं बिनविरोधच पार पडली आहे. त्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून आपण सुरुवात करूया. फार गाजतंय ते प्रकरण राज्यभर. नक्की काय झालंय तिथे? राजन पाटलांच्या गटाचा विजय झाला असं बिनविरोध असं सांगितलं जातंय, पण अर्ज देखील भरू दिला जात नाही. पोलीस संरक्षणात उमेदवारांना तिथे अर्ज भरायला घेऊन जातानाचे चित्र या महाराष्ट्रानं पाहिलेत. नक्की काय घडलंय तिथं? नक्कीच निखिलजी, आपण बघतोय बिहारच्या निवडणुकांविषयी आपण लहानपणापासून ऐकतो की अशा पद्धतीने एकतर्फी निवडणूक, प्रचंड दहशतवाद, गुंडगिरी असं सारं चित्र. काहीशा प्रमाणामध्ये अशी स्थिती अनगरमध्ये पहिल्यापासून आहे. ही स्थिती काय आजची नाही. अनगरमध्ये यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये तेथील जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, राजन पाटील आणि त्यांना मानणारा जो गट आहे, त्यांचंच वर्चस्व राहिलेलं आहे, त्यांची दहशतच राहिलेली आहे. हे नक्की आहे, हे नाकारता पण येणार नाही. ते ज्या पक्षामध्ये किंवा ज्या गटाला पाठिंबा देतात तोच उमेदवार भरघोस मतं त्या 12-16 वाड्या आहेत, वस्त्या आहेत, गावं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान घेतो. अक्षरशः विधानसभा असू द्या, लोकसभेला असू द्या, विरोधी गटाचं म्हणजे राजन पाटील किंवा त्यांचा गट ज्यांच्या विरोधात असेल त्या गटाला एखाद्या 700-800च्या मतपेटीमध्ये 2 किंवा 5 मतं पडलेली असतात आणि बाजूनं जवळजवळ 550-500 मतं इतकी तफावत असते. हे वर्षानुवर्ष अनेक लोकांनी अनुभवलेलं, पाहिलेलं आहे. एकंदरीत असं चित्र दिसून येते की अशा पद्धतीचा गोंधळ किंवा दहशतवाद तिथे अजून संपलेला नाही का? तर नाही, हे उत्तर आपल्याला दिसून येईल. खरं तर मनाचा मोठेपणा दाखवून ही निवडणूक हरकत नाही झाली तरी, जरी निवडणूक झाली तरी राजन पाटील यांचंच पारडं जड राहणार होतं आणि ते सहज निवडून येऊ शकतील अशी स्थिती होती. आपण बघितलं 17 पैकी 17च्या 17 जागा त्यांनी बिनविरोध निवडून काढल्या. नगराध्यक्ष तर नक्कीच त्यांचाच होणार होता. एक महिला आपल्याला आव्हान देते आहे तर तिला सहकार्य करून त्यांचाही उमेदवार येऊ द्यायचा
आणि जो काय मतदार ठरवतील तो कौल सगळ्या राज्यभराने अनुभवला असता. मी म्हणतो की ठीक आहे, बिनविरोध नाही झालं, पण सर्वाधिक मतांनी तरी तुम्ही निवडून आणून दाखवून तुमचं वर्चस्व दाखवू शकला असता. पण तेवढा मोठेपणा त्यांना दाखवण्याची संधी होती, त्यांनी ती घालवली असं म्हटल्यास काही वावगं वाटणार नाही. आणि त्यामुळं अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकतर्फी राजन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी विजय जरी मिळवलेला असला तरी हा विजय त्यांना डागी विजय आहे असंच कायम स्वरूपी लोक म्हणणार, हे त्यांना सहन करावं लागेल. सर, तुम्ही या विजयाचं वर्णन डागी विजय असं केलंय, अतिशय समर्पक असं आहे. पण अजून एक थोडा याच संदर्भात मला प्रश्न होता. नुकतंच ज्या 2-3 माजी आमदारांचा, काही ज्येष्ठ नेत्यांचा सोलापुरातून भाजपमध्ये जो प्रवेश वाढलेले आहेत, या संदर्भात थोडंसं मला बोलायचं होतं. आणि यामध्ये पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांची नक्की काय भूमिका आहे याबद्दलही थोडंसं सांगा. नक्की हा जयकुमार गोरे विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष आहे, का भाजप बळकट करायची आणि ती कुठल्याही परिस्थितीत बळकट करायची, हाच त्यामागचा उद्देश आहे? भाजपनं ज्या वेळेला जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी, तर आणि भारतीय जनता पार्टीने जे लोटस ऑपरेशन सोलापुरात राबवण्यासाठी सांगितलं, त्यावेळेला त्यांचा मूळ उद्देश होता आपल्या विरोधकांना तरी राजकारणात मध्ये म्हणजे 100% भाजप आणायचं आणि विरोधकांना शून्य करायचं. हे करत असताना आणखीन एक दुहेरी डाव माझ्या माहितीप्रमाणे खेळला गेलाय. जे प्रस्थापित आहेत सोलापुरात आमदार भारतीय जनता पार्टीचे 2 देशमुख, म्हणजे विजय देशमुख आणि सुभाष देशमुख, यांचं सुद्धा वर्चस्वाला धक्का पोहोचवायचा आहे, या दृष्टीनेच हे नियोजन केलं गेलं. जयकुमार गोरे यांची प्रतिमा अशी आहे की ते भारतीय जनता पार्टीचे हे 2 प्रस्थापित आमदार आहेत, त्यांच्याही विरोधात म्हणून समजले जातात. म्हणजे ऑपरेशन करताना त्यांनी पार्टी अंतर्गत पण केलंय आणि बाहेर सुद्धा केलंय. आणि सध्याच्या स्थितीत तरी आपण असं बघतोय की दोन्हीकडे ते बऱ्या प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. काय झालं की 10-12 वर्ष हे 2 देशमुख एकमेकाच्या विरोधात होते, म्हणजे एकमेकाच्या समोर सुद्धा येत नव्हते, मीटिंगला सुद्धा हजर राहत नव्हते. त्यांना या जयकुमार गोरेंनी एकत्र आणले, म्हणजे जयकुमार गोरेंना याचं श्रेय सुद्धा द्यावं लागेल. सोलापूर शहरामध्ये जे ग्रामीण भाग आहे काही दक्षिण तालुक्याचा, तो शहरामध्ये जोडला गेलेला आहे. तिथं सुभाष देशमुख नेतृत्व करतात आणि आमदार विजय देशमुख यांचा तर पिळवण शहरातला मतदारसंघ आहे. तर या दोन्ही ठिकाणी आता या देशमुखांचं वर्चस्व आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या दोघांनी आपलं अस्तित्व इथं सिद्ध केलं, नव्हे खणखणीत सिद्ध केलं. म्हणजे पार्टी अंतर्गत काही असतील विरोध वगैरे, तर 80,000 पेक्षाही जास्त मतांनी स्वतः विजय देशमुख 5व्यांदा निवडून आलेले आहेत. म्हणजे दरवेळेला त्यांचं मताधिक्य वाढतंय आणि तसंच तिकडं सुभाष देशमुख सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेत. मोठा विरोध असताना त्यांचा सगळा विरोध गळून पडला त्यांच्या विरोधकांचा, काँग्रेस असतील किंवा इतर पक्षाचे असतील. तर जयकुमार पाटील यांनी मात्र काय केलं की ग्रामीण भागात सुद्धा फोकस केलंय, शहरी भागात सुद्धा फोकस केलंय. शहरात त्यांना एक चांगला हँड मिळालाय देवेंद्र कोठेंच्या नेतृत्वात. देवेंद्र कोठे हे शहर मध्येचं नेतृत्व करतात, आमदार झालेले आहेत आणि तेही फडणवीसांच्या जवळचे समजले जातात. फडणवीसांच्या जवळचे समजले जाणारे अक्कलकोटचे आमदार जे आहेत, ज्यांचा मतदारसंघ शहराच्या लगत येतो, कल्याण शेट्टी, तर त्या कल्याण शेट्टींना सुद्धा ताकद देण्यामध्ये फडणवीसांनी आणि जयकुमार गोरेंनी कसर कोणती सोडलेली नाही. आणि या पूर्वी सुभाष देशमुखांकडे कल्याण शेट्टी असायचे, आता त्यांच्यात फारसं काही एवढं मैत्री राहिलेली नाही. त्यांचे ते समर्थक म्हणून राजकारणामध्ये आले खरं तर कल्याण शेट्टी, पण आता ते असं राजकारणामध्ये असू शकतं, एक जवळ येतो तेव्हा दुसरा लांब जातो. कल्याण शेट्टी आणि यांच्यामध्ये जे सुभाष देशमुखात अंतर झालेलं आहे, ते अंतर वाढवण्याचं काम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जयकुमार गोरे करतायत काय, आणि त्यांना देवेंद्र कोठे यांची साथ आहे का, एकंदरीत असं सगळं राजकारण आहे. आणि यामध्ये जयकुमार गोरे यांनी निश्चित सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशेषतः करमाळा असेल, पंढरपूर असेल, माळशिरस असेल, इथं आपला जोम बसवलेला आहे, माढ्यामध्ये बसवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आता त्यांना मानणारा एक स्वतंत्र गट अस्तित्वात येऊ लागलेला आहे. थेट त्यांच्याशी संपर्कात ते लोक असतात आणि पार्टीमध्ये घेण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बघा, परवा 3-4 माजी आमदार, ज्याच्यामध्ये अनगरकर पाटील म्हणजे राजन पाटील यांना पण घेण्याचा प्रयत्न केला. ही सगळी मंडळी आहेत ना कधी शरद पवारांच्या जवळची, अजित पवारांच्या जवळची समजली जाणारे, हीच नेमकी माणसं फोडलेली आहेत.
आता जरी अजित पवारांचं राजकारण भाजपला पूरक असेल किंवा एकनाथ शिंदेचं राजकारण भाजपला पूरक असेल, तरी त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवायचंच आहे. परंतु आपल्या मित्र पक्षालाही सोडायचं नाही, हे भाजपचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. 100% खऱ्या अर्थाने त्यांचं ते राजकारण आहे. त्याच्यात ते यशस्वी होत आहेत आणि त्यांनी निश्चित अजित पवारांच्या किंवा शरद पवारांच्या गटाला धक्का देणारं राजकारण जिल्ह्यामध्ये जे सुरू केलंय, त्याच्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती जयकुमार गोरे यांना यश येत आहे, असं एकंदरीत दिसतंय मला तरी. सर, मला पुन्हा एकदा राजन पाटलांबद्दल विचारायचं आहे. आपला मगाशी तो प्रश्न राहिला, की राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यामध्ये नक्की काय वाद आहे? दोघंही त्या उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्यांच्या फॉर्म भरण्यावरून हा वाद दिसून आलाच आहे. पण यापूर्वी सुद्धा या वादाचं कारण आहे. अनेक महत्त्वाची कारणं सांगितली जातात आणि याच कारणामुळं राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असं देखील सांगितलं जातं. हा नक्की वाद काय आहे? ते स्थानिक वाद आहे. स्थानिक मोहोळ मतदारसंघामधले हे दोघं जण आहेत आणि उमेश पाटील हे अजित पवार यांना मानणाऱ्या गटामध्ये, तसं राजन पाटील हे सुद्धा शरद पवारांचे आणि अजित पवारांचे समर्थक. पण ज्या वेळेला पवार कुटुंबामध्ये दुफाळी झाली त्यावेळेला कुठं जायचं या विचारामध्ये बराच वेळ राजन पाटील थांबून होते. मग अजित पवारांना साथ सोडायची धरायची का शरद पवारांची साथ सोडायची. आणि मग तिथलं राजकारण कसं आहे, राजन पाटील विरुद्ध इतर सगळे विरोधी पक्ष असं तिथं, कारण त्यांचं वर्चस्व भरपूरच आहे त्या भागामध्ये. तर त्यामुळं उमेश पाटलांनी या सगळ्यांची इतर विरोधकांची मोळी बांधली आणि मग ऐन वेळेला झालं काय की उमेश पाटील यांनाच उमेदवारी नाकारली गेली आणि वेगळेच माणसं, अर्थात तो मतदारसंघ राखीव आहे त्यामुळं त्यांना नव्हतं, पण उमेश पाटलांना वाटत होतं की आपल्याला विचारून या ठिकाणी जो काही उमेदवारीचा निर्णय होईल वगैरे, पण ते तसं काही झालेलं नाही. आणि मग ते राजकारण त्यांच्यामधलं दरी वाढत गेली. ज्या वेळेला मोहोळच्या राजकारणामध्ये हाणामाऱ्यांचं राजकारण झालं, त्यावेळेला क्षीरसागर असतील त्यावेळेचे किंवा शिवसेनेचे कोणी त्यावेळेचे ज्यांचा खून झाला होता एका शिवसैनिकाचा, तर त्या सगळ्या राजकारणामध्ये ही सगळी मंडळी ही यांच्या विरोधात गेलेली हळूहळू, राजन पाटील आणि त्यांच्या ग्रुपच्या विरोधात गेली. तेच राजकारण तिथं पुढे आतापर्यंत टिकलेलं आहे. मधल्या काळात ह्या थिटे ज्या आहेत, उज्ज्वलाताई थिटे, तर यांचा एक त्यांनी जी सांगितलेली स्टोरी आहे पत्रकार संघामध्ये सोलापूरला येऊन, त्यांना मोहोळला पत्रकार परिषद घेऊ शकल्या नाहीत किंवा मोहोळमध्ये ते सांगू शकले नाहीत, एवढ्या दहशतवाद. इथं आल्या त्या अक्षरशः त्या दिवशी तासभर रडत होत्या पत्रकारांसमोर. त्यांच्या मुलाखती त्यावेळेला प्रसिद्ध झाल्या. त्या मुलाखती प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारांनाही वकिलांच्या नोटिसा पाठवल्या, म्हणजे राजन पाटलांनी. म्हणजे इतक्या एकतर्फी सगळं आहे. परंतु आम्ही ती छापली, मी स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू छापला, दाखवला, मला सुद्धा नोटीस आली होती. हरकत नाही, हे राजकारणामध्ये आपण अपेक्षित धरायचं असतं. नंतर तो विषय वेगळा, आपण त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यांनाही लक्षात आलं की हे टिकणारं नाहीये म्हणून, आपलं चुकतंय. तर या सगळ्या राजन पाटलांनी च्या मुलाला, तो 17-18 वर्षाचा मुलगा आहे, अनगरचं एक राजकारण असं सांगितलं जातं, म्हणजे हे राजन पाटील विरोधकांकडून सांगितलं जातं की तिथं राजन पाटील यांच्याशिवाय काही चालत नाही. गावामध्ये सुद्धा अनगरकर पाटील यांच्याशी निगडीत कुठल्याही संस्थेला, दुकानाला, संस्थेला नाव द्यायचं असेल तर त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठली नवीन फर्म उघडता येत नाही. इथपर्यंत तिथलं स्थानिक राजकारण आहे, जे पूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात अकलूजकरांनी अनुभवलेलं आहे अनेक वर्ष. तशीच काहीशी स्थिती या मोहोळ मतदारसंघामध्ये पण आताच्या स्थितीमध्ये दिसते अनेक ठिकाणी. अर्थात मोहोळ जो शहरी भाग आहे, ह्या 16-17 गावं सोडली तिथं अनगरकरांचं वर्चस्व आहे, पण बाकी ठिकाणी आता मोहोळमध्ये त्यांचे विरोधक सुद्धा तेवढेच प्रबळ झालेले आहेत. अगदी गुंडगिरीला आरेला कारे म्हणणारा सुद्धा वर्ग आहे. इव्हन उमेश पाटील यांच्या मुलाखती आपण अत्यंत आक्रमक आणि खालच्या भाषेतलं सुद्धा आपण ऐकलेलं आहे. त्यामुळं तिथं शहराला सव्वाशेर आहे, पण त्या 12-15 गावावरचं सुद्धा वर्चस्व कमी करण्यासाठी हा आटापिटा सगळा चाललाय. आणि ह्या उज्ज्वलाताईंच्या मुलाची एक मिरवणूक गावामध्ये कुठल्या तरी कारणामुळे त्याच्या मित्र परिवाराने सहज काढली आणि खांद्यावर घेतलं. तर त्या गावात असं सांगितलं जातं की बाळराजे किंवा म्हणजे राजन पाटलांच्या मुलाशिवाय कुणाला खांद्यावर घ्यायचं नाही. म्हणजे इतकं तिथं सांगितलं. तर या स्वतः उज्ज्वलाताईंनी हे सगळ्या पत्रकारांसमोर ही स्टोरी सांगितली होती आणि त्या दिवसापासून त्या गावामध्ये त्यांच्या विरोधात सगळं राजकारण सुरू झालं. त्यांची काहीतरी 27 एकर जमीन आहे, ती जमीन त्यांना कसू दिली जात नाही. त्यांचं एक चांगलं मोठं घर आहे, बंगला त्यांनी बांधलेला आहे, तिथं त्यांना राहू दिलं जात नाही. विडो आहेत त्या आणि त्या मुलासह आता पुण्यामध्ये येऊन राहतात. तर त्यांनी अनेक त्यांच्या विरोधात राजन पाटील आणि कुटुंबाच्या विरोधात
अनेक प्रकारच्या तक्रारी पोलिसांमध्ये दिलेल्या आहेत, कलेक्टरांकडे दिल्या आहेत, माहिती आयोग म्हणजे महिला आयोगापर्यंत दिल्लीपर्यंत गेलेल्या आहेत. पण ह्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की राजन पाटील राजकीय वर्चस्व वापरून आणि अधिकाऱ्यांवरती दबाव टाकून माझ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाऊ शकत नाही. अर्थात हे सगळे एक बाजू झाली. वारंवार राजन पाटील आणि कुटुंबाने सुद्धा जे खुलासे केले ना, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी या महिला कशा जाणीवपूर्वक विरोधकांशी हात मिळवणी करून आपल्याला त्रास देतात, बदनामी कशी करतात, हे त्यांच्या दृष्टीने त्यांनी राजकारण सांगितलंय. बॅलन्सिंग बघणाऱ्यांना बाहेरच्या गावच्या माणसाला वाटेल की खरोखरच राजन पाटलावर सुद्धा अन्याय होतोय, त्यांच्या कुटुंबावर सुद्धा अन्याय होतोय. पण काही जे स्थानिक लोक जे आहेत ते आजवरचं राजकारण त्यांचं जाणून आहेत, त्यांना असं वाटतं की नाही, ह्या बाईची बाजू बरोबर आहे, तिने पहिल्यांदा आवाज उठवला, बाकीचे आवाज सुद्धा उठवत नाहीत. त्यामुळे या बाईंना भगिनींना मदत करण्याच्या दृष्टीनं काही पुढारी पुढे आलेले आहेत. परंतु आताच्या राजकारणामध्ये तरी निदान पुन्हा एकदा आंगरकर पाटलांची सरशी झाली आहे असं एकंदरीत दिसतंय. सर, मला पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये देखील डावे पक्ष आणि शेकाप यांचा देखील मोठा वर्चस्व राहिलेला आहे. मला विशेषतः सांगोल्याबद्दल विचारायचे, जिथे आता शेकापचे बाळासाहेब देशमुख हे आमदार आहेत. तिथे नक्की काय झालेलं आहे सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये? सांगोल्यामध्ये वाह डोंगर म्हणणारे जे शहाजी बापू आहेत ना, ते आता ज्या शहाजी बापूंनी भाजपला सत्तेमध्ये येण्यासाठी मदत केली होती, त्यांच्यासोबत न करता ते आता थोडस बाजूला पडले. तिथं दीपक साळुंके पाटील म्हणून आहेत, जे कधी उभाटा शिवसेनेमध्ये, कधी अजित पवार गटामध्ये किंवा म्हणजे सारखं गट बदलत असतात. तर ते एक आहेत. आणि सांगोल्याचं राजकारण हे शेका पक्षाचं राजकारण आहे. यंदा सुद्धा आमदार शेका पक्षाचे आहेत, परंतु त्यांनी आता पोटचेपी भूमिका घेतली आहे का काय, असं एकंदरीत चित्र दिसतंय. सांगोल्यातल्या आमदारांची भूमिका अद्यापपर्यंत, कालपर्यंत तरी स्पष्ट झालेली नव्हती. तिथं शिवसेना म्हणजे शहाजी बापूंना मानणारा गट त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत. आणि त्यांचा गट विरुद्ध विरोधी सगळे एकत्रित आलेले आहेत, त्यांचा सगळ्यांचा गट. असं साधारणतः मारुती बनकर, कमरुद्दीन खतीब, राणी माने आणि मुलाणी, मनीषा गवळी असं सांगोल्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार आहेत. तिथं महिला आता कोण वर्चस्व ठेवतंय हे आता येत्या 15 दिवसामध्ये दिसेल. परंतु तिथलं स्थानिक शेकापचं वर्चस्व असणारं राजकारण आहे. तर ती एक वेगळी आघाडी तिथं निर्माण होते का? सगळे शेका पक्ष आणि जे शिवसेनेच्या आमदारांकडनं जो एखादा गट बनवला जाईल त्याच्या विरुद्ध सत्ताधारी आमदार म्हणजे शेकापचे यांचा एखादा गट उभा केला जाईल का, असं एकंदरीत चित्र आहे. आणि त्या दृष्टीने तिथं व्यूहरचना आहे, ते येत्या 24 तासात त्याचं चित्र तिथलं स्पष्ट होणार आहे. सर, मला पंढरपूर बद्दल देखील थोडंसं बोलायचं होतं. तिथे नक्की काय स्थिती आहे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल? मला वाटतं प्रशांत परिचारक यांच्या गटातर्फे श्यामल शिरसाट यांना उमेदवारी मिळाली आहे, ज्या भाजपतर्फे लढतायत. तिथे समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांचा देखील एक संघर्ष असल्याचं सांगितलं जातं. त्या दोघांची काय स्थिती आहे? दोघांनी वाद मिटवून घेतलेले आहेत का? तिथे कोण नक्की पुढे मागे याबद्दल थोडंफार? पंढरपूरमध्ये कसं आहे, भारतीय जनता पार्टीने श्यामल शिरसट यांना उमेदवारी दिली आहे. आणि विठ्ठल परिवर्तन म्हणून एक पॅनल आहे, सारिका साबळे त्यांच्या हे आहेत. आणि मला वाटतं की प्रणिता भालके म्हणजे भालकेंच्या सूनबाई आहेत. तर त्या निवडणुकीच्या मैदानात त्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पंढरपूर शहरामध्ये जे एकंदरीत जागा आहेत नगरपालिकेच्या 36 आणि नगरसेवक पदासाठी जवळपास 462 तिथं अर्ज आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा 15 जवळपास अर्ज आले. अर्थात ते पहिल्या दिवशी असतात, छाननीनंतर किंवा माघार घ्यायच्या वेळेला ते 3 किंवा 4 असं प्रमुख सामना राहील. या निवडणुका आहेत ना, तुम्हाला त्याच्या मागचं थोडंसं हे सांगतो. आता गेली 4 वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीची आमदारकीची जी जागा आहे त्याची निवडणूक आता होणार आहे ह्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यातनं. आणि प्रशांत परिचारक हे तिथनं उमेदवार होते, इच्छुक होते. समाधान आवताडेंना उमेदवारी दिल्यानंतर मंगळवेढ्याची मग पंढरपुरातनं यांना विधान परिषदेवर पुन्हा घेतलं जाईल का? कारण आता तिकडे मोहिते पाटील आहेत, रणजित सिंह,
आणि त्यांचं आणि भाजपमध्ये फारसं काही जमत नाही हे आपण बघितलं. त्यांना पुन्हा काही उमेदवारी मिळेल अशी स्थिती नाहीये. जर परिचारकांचा जर प्रयत्न झाला तर त्या दृष्टीने आतापासूनच त्याने भाजपने अशी व्यूहरचना केली आणि मग म्हणून बीजेपीची साथ सोडायची नाही असा साधारणतः अशा भूमिकेमध्ये परिचारक गट आहे आणि जवळपास 289 जागा सोलापूर जिल्ह्याच्या या नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आहेत. हे मतदार आहेत पुढचे, तुम्ही लक्षात घ्या. आपल्याला याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आपले महानगरपालिका सोलापूर 102 जागांसाठीची ही निवडणूक होणार आहे आणि याच्यातनंच आमदार निवडला जाणार आहे. त्यामुळं या दृष्टीनं आता सगळं हे नियोजन सुरू झालंय. तिथं तुम्ही मगाशी म्हटलं ते अवताडे आणि परिचारक एक आहेत का? राजकारणामध्ये जरी एक आहे असा दिखावा अनेकदा निर्माण करावा लागतो. वरून दोस्ती आणि आतून कुस्ती असा संघर्ष गेल्या 3-4 वर्षामध्ये राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये फार काही कमी गॅप झालेली असं नाही वाटत. पण जयकुमार गोरे यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केलाय. त्यांचं म्हणणं आधी जागा जिंकूया मग भांडत बसूया. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं लागेल आणि म्हणून ते दोघा-तिघांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना थेट अनेकदा बोलावून देवेंद्र आपले फडणवीस यांनी सुद्धा यांच्यामध्ये सामोपचार करण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्की असं सांगता येईल की मंगळवेढ्याचे जे आमदार आहेत समाधान, तर त्यांचं वर्चस्व नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या राजकारणामध्ये आहे कारण ते सत्ताधारी आहेत. सध्या सर, जर प्रशांत परिचारकांना जास्तीत जास्त आता नगरसेवक निवडून आणता आले किंवा समाधान अवताडेंनी त्यांना मदत केली तर प्रशांत परिचारक जे आहेत ते साधारणतः याच्यावर जाऊ शकतात विधान परिषदेवर आणि त्यामुळे पुढच्या वेळी पुन्हा अवताडेंसाठी विधानसभेची जागा रिकामी होऊ शकते, तिथे संघर्ष होणार नाही अशी चित्र होऊ शकतं. म्हणून एकंदरीत मदत होऊ शकते का अवताडेंची? हो, अवताडे करणार ना मदत की आपला पुढचा विरोधक कमी होईल पुढच्या ह्याच्या राजकारणामध्ये. कारण बाकीच्यांचं पंढरपूरमध्ये तितकंसं वर्चस्व राहिलेलं नाहीये बाकीच्या गटांचं. आता ते अभिजित पाटील आहेत, ते देवेंद्र फडणवीसांशी कधी जमून घेतात कधी विरोधात, हे त्यांच्या राजकारणावरती काही कोणाचा फारसा विश्वास नाही. तसंच हे ज्या भालके आहेत यांच्या सुद्धा राजकारणावरती असं बेभरोशाचं राहिलंय. आणि प्रणिती शिंदे या ज्या खासदार आहेत त्यांची जी भूमिका असायला पाहिजे होती ठाम जिल्ह्यामध्ये, त्यांच्या कार्यक्षेत्रातला हा मतदारसंघ आहे आणि हे शहर सुद्धा पंढरपूरचं येतं, त्यांनी जी भूमिका घ्यायला परवापर्यंत त्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या सक्रिय दिसलेल्या नाहीयेत, याची पण नाराजी आहे. आणि मग जी नेत्याची ताकद म्हणून लागत असते ती ताकद नक्की कमी पडते. उलट भाजपकडे तशी स्थिती नाहीये. भाजपचे पालकमंत्री असू द्यात, स्थानिक आमदार असू द्यात, आजूबाजूच्या तालुक्यातले आमदार असू देत, जे एकमेकांना थोडंसं तुलनेमध्ये अधिक बॅलन्स करून मदत करण्याचा प्रयत्न करतात. आपोआप मोहिते पाटील वगळतात कारण मोहिते पाटलांना जाणीवपूर्वक या निवडणुकीमध्ये लांब ठेवलं गेलेलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक तिथले जे आमदार सातपुते यांनी जाणीवपूर्वक ते सगळं राजकारण करून त्यांना लांब ठेवलेलं आहे. आता त्याचा नक्की त्यांना फायदा होतोय की तोटा हे आगामी राजकारणात कळेल. फक्त आताच्या स्थितीमध्ये त्यांनी राम सातपुते सारख्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावरती भाजपनी ताकद दिली आहे हे स्पष्ट होतंय. गोरे हे ठामपणे राम सातपुतेच्या बाजूने उभारलेले आहेत. नक्की सर, आपण मोहिते कुटुंबाचा उल्लेख केला आणि सोलापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल बोलताना त्या कुटुंबाच्या उल्लेखाशिवाय हे पूर्ण होऊ शकत नाही. साधारण मागच्याच वर्षी जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते कुटुंब भाजप सोबत नव्हतं. त्याचा मोठा फटका साधारणतः महायुतीला बसल्याचं सांगितलं जातं. सोलापूर असा एकमेव जिल्हा होता पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये साधारण 5 पेक्षा जास्त आमदार एकाच जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे निवडून आले होते. जवळपास 6 आमदार तिथून महाविकास आघाडीचे होते आणि खासदार सुद्धा स्वतः धैर्यशील मोहिते पाटील आले निवडून. तर त्यामुळे या कुटुंबाचं एक महत्व आहे तिथल्या राजकारणात. तर सध्याच्या स्थितीमध्ये त्या कुटुंबाची काय स्थिती आहे? मागे असं वाचनात आलं होतं की जे बाळ मोहिते पाटील आहेत ते सांगतायत की यावेळी आपण रणजितसिंह मोहिते पाटलांच्या मागे उभं राहायचं म्हणजे भाजपच्या मागे उभं राहायचं. तर नक्की काय स्थिती आहे? ते भाजपच्या पाठीशी उभे राहतील का? आणि महाविकास आघाडीचे जे 6 आमदार निवडून आले होते त्यांच्यामुळं थोडंसं बळ महाविकास आघाडीला मिळतंय का स्थानिक पातळीवर समीकरणं वेगळी दिसतात? नक्की बघा, जिल्ह्याचं राजकारण आहे ना, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणाशी निगडीत आहे. ही बँक आर्थिक अडचणीत आणली गेली. याला हे संचालक मंडळ
मग ज्यात सर्व पक्षीय संचालक आणि आता प्राधान्याने भाजपच्या पारड्यामध्ये गेलेले माजी आमदार किंवा विद्यमान काही आमदार आहेत, हे सगळे कारणीभूत आहेत. या सगळ्यांवरती लायबिलिटी फिक्स झालेली आहे. फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. फक्त कारवाई आज करायची का उद्या करायची, यावरती हे सगळं आणून थांबवलं गेलेलं मुद्दा. थांबवलं गेलं हा शब्द मी वापरतो. राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगचं राजकारण किती मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे आपण बघतो. सगळ्यांचा वापर करून घेतला जातो. पूर्वी जे काँग्रेसनी ज्या पद्धतीने राजकारण केलं त्यापेक्षाही किंबहुना 2 पाऊल पुढे जाऊन भाजप अशाच पद्धतीचं राजकारण करताय का, असं एकंदरीत चित्र आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळेल. तर जे जिल्हा बँकेचं राजकारण आहे ते झिरपत आता स्थानिक प्रत्येक मुद्द्यावरती पुढे येत असतं. मग ते नगरपालिकांचं असेल, स्थानिक आमदारकीचं असेल, विधान परिषदेचं असेल. आणि निश्चितपणे मोहिते पाटलांचं या संपूर्ण जिल्ह्यावरती अनेक वर्ष राजकारणात दबदबा राहिलाय. मधल्या गेल्या 10-15 वर्षामध्ये ती गॅप पडत गेली आणि त्याचं कारण हे बँका, दूध संस्था, सहकारी संस्था अडचणीत आणल्या गेल्या. जे महाराष्ट्रात राजकारण बदललं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती, त्यावेळेची जी शिवसेना भाजप युती यांचं राजकारण आल्यानंतर तिथलं राजकारण बदललं गेलं. मोहिते पाटलांचे अनेक समर्थक त्यांची साथ सोडून गेले. त्याच्यामध्ये करमाळ्याचे आमदार असतील, तुमचे माळशिरस मधले जे स्थानिक पुणे होते ते असतील, माढ्याचे असतील, बार्शीचे असतील, ही सगळी मंडळी ही पूर्वी मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जायचे. मोहिते पाटील कुटुंबामध्ये सुद्धा अंतर्गत कलह आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटील विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील, बाळादादा, हे सगळे बाकीचे मोहिते पाटील कुटुंब एकत्र. मग एक मोहिते पाटील गट एका बाजूला तर दुसरा त्याच कुटुंबाचा भाग दुसऱ्या पक्षामध्ये असतो. असं साधारणतः एक राजकारण आतापर्यंत राहिलेलं आहे. तरी सुद्धा खासदार झाल्यानंतर पुन्हा एकदा मोहिते पाटीलच्या राजकारणाने सोलापूर जिल्ह्यामध्ये, विशेषतः पंढरपूर लोकसभा जो तिकडचा भाग आहे त्या मतदारसंघामध्ये उचल खाल्लेली आहे, हे नक्की आपल्याला ते मान्यच करावं लागेल. आणि त्याचा परिणाम आपण बघितला की विधानसभेच्या वेळेला दिसला. जे लोकसभेला यश मिळालं त्याचा फायदा त्यांना विधानसभेच्या वेळेला झाला. आता शरद पवारांना मानणारा पण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठा वर्ग आहे. या प्रत्येक ह्याच्यामध्ये या सगळ्या घटकांनी शरद पवारांनाही मदत केली. मोहिते पाटलांचं त्यांना बळ त्या निमित्ताने मिळालं, कार्यकर्त्यांचं. या दोन्हीचा मिलाप झाला आणि त्यांना राजकीय फायदा मिळाला. असाच फायदा इथं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिंदेंना मानणारा एक वर्ग आहे, काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. त्या सगळ्यांनी भाजपच्या विरोधातला एक रोष या निमित्ताने काढला आणि प्रणितींचा कार्य पण आहे, संपर्क पण आहे चांगला, त्याचा त्यांना फायदा मिळाला. त्यामुळे 2 खासदार आणि जवळपास 5-6 आमदार विरोधी गटाचे या ठिकाणी आले. भाजपला हेच शल्य होतं आणि म्हणून त्यांनी 100% भाजप करण्यासाठीचा एक संकल्प सोडलेला आहे आणि त्यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये यश मिळवायचंय, जेणेकरून त्यांना आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक अधिक सोपी जाईल. या दृष्टीने त्यांची ही सगळी व्यूहरचना आहे. सर, आपण आता नगरपालिकांवरनं माझा शेवटचा प्रश्न हा महानगरपालिकेबद्दलचा आहे, सोलापूर महानगरपालिकेबद्दलचा. त्याबद्दल आपण थोडंफार सांगावं की तिथे नक्की सध्या काय स्थिती आहे? भाजपनं तिथेही सध्या मोर्चा बांधणी सुरू केली आहे का? विरोधकांची स्थिती काय आहे? या सगळ्यांबद्दल थोडंसं बोलावं, हा शेवटचा प्रश्न. नगरपालिकांचं आपण बघतोय की आता ह्याच्या निवडणूक आहे त्या 15 दिवसात निकाल होऊन जातील. जवळजवळ 289 नगरसेवक निवडून येणार आहेत, 11 नगराध्यक्ष निवडून येतील आणि एक नगर पंचायत तर जवळपास आता बिनविरोधच झालेली आहे असं एकंदरीत दिसतंय. तर याच्यामध्ये आत्ताच्या स्थितीमध्ये तरी बघितलं तर भाजप आणि त्यांना मानणारा गटच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या ह्या नगरपालिकेचं जर बघितलं तर त्यात यशस्वी होईल असं दिसतंय. काही ठिकाणी स्थानिक आमदारांचे गट, म्हणजे बार्शीमध्ये सोपलांचा गट जरा थोडासा वर्चस्व ठेवेल किंवा इतरत्रही असं आहे. आता ते सांगोल्यामध्ये पण थोडंसं चित्र अशा पद्धतीने दिसू शकेल, पण प्राधान्यक्रम हा भाजपकडे असेल. दुसऱ्या बाजूला आता जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषद ही आतापर्यंत मोहिते पाटील, त्याच्यानंतर काही काळामध्ये भाजपला मानणारा गट म्हणजे संजय मामा असतील किंवा संजय मामा शिंदे आणि इतर ह्या लोकांच्या ताब्यात होती. पण प्राधान्याने वर्चस्व काँग्रेसचंच आजवर तिथे राहिलेलं आहे. म्हणजे ते शरद पवारांच्या काँग्रेसचं म्हणलं तरी आपण हे ठरणार आहे. तर या वेळेला तिथं खरी कसब लागणार आहे. आमदार त्यांचे काही भागामध्ये त्यांचे आमदार आहेत विरोधी पक्षाचे, काही भागामध्ये बीजेपीचे आमदार आहेत. या दोघांमध्ये तिथं तीव्र संघर्ष होणार आहे
आणि मग ज्यांचे आमदार ज्यांचे उमेदवार व्यवस्थित दिले जातील, गटबाजीचं राजकारण जे टाळतील, त्यांचा गट जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी होईल आणि जिल्हा परिषद. पण आताच्या स्थितीमध्ये जर आमदारांची आणि याची त्याची गणितं बघितली तर इथं सुद्धा बीजेपी आणि त्यांचे समर्थक आमदार बाजी मारून जाण्याच्या दृष्टीने थोडेसे पुढे आहेत, थोडेसे. पण तिथं संघर्ष तितकाच कडवा अद्यापही रणजितसिंह मोहिते पाटील आणि जर प्रणिती शिंदे एकत्रित आले आणि एक दिलाने काम केलं तर जिल्हा परिषद ते राखू शकतील, असं एकंदरीत आताच्या स्थितीत सांगता येतं. आता सोलापूर महानगरपालिकेमध्ये 102 जागा आहेत. मागच्या वेळेला 50 जागा, जवळपास 50 ते 51 जागा, म्हणजे त्यांचं बहुमत भारतीय जनता पार्टीचं होतं, काठावरचं बहुमत होतं. पण नंतरच्या काळामध्ये काही मित्र पक्ष त्यांना जोडले गेले. आताच्या कालच्या स्थितीमध्ये ज्या वेळेला मतदारसंघाची रचना झाली तर आताच लोक म्हणायला लागलेत की भाजप नक्की येणार, फक्त जागा किती वाढणार हे बघावं लागेल. इथपर्यंत प्राथमिक प्रतिक्रिया आहेत. या प्रतिक्रियामध्ये जरी थोडासा ब्रेक लावण्यामध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष यशस्वी झाले तरी देखील उजवी बाजू ही भाजपची एकंदरीत आताच्या स्थितीमध्ये दिसते. पण सोलापूर शहरामध्ये आता मतदारसंघांची जी प्रभागांची जी रचना झाली त्याच्यामध्ये असं दिसतंय की विरोधी पक्षाचा प्रबळ गट म्हणून कोण पुढे येईल, तर एमआयएम सारखा पक्ष पुढे येईल का, अशी स्थिती आहे. 4 सदस्यीय प्रभाग आहेत तर 3 प्रभागामध्ये असं आहे की तिथं काही झालं तरी मुस्लिम समाजाचाच कॅन्डिडेट निवडून येईल, अशा पद्धतीची व्यूहरचना आणि लोकांच्या दृष्टीने हा अशा पद्धतीचा प्रचार आता प्रत्येक त्या प्रभागामध्ये सुरू झालेला आहे. आणि समजा जर 12 सदस्य एकाच वेळेला जर निवडून आले या आजूबाजूच्या ठिकाणी तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी धुरा त्यांना व्हावी, कारण तितकीशी स्थिती काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांची नाहीये. या सगळ्यांना आघाडी करावी लागणार आहे. आघाडी होणार की नाही याविषयी मतमतांतर आहेत. शिवसेनेच्या संपर्क नेत्यांनी आघाडी करण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर नाही असं म्हणून सांगितलं. पण स्थानिक पातळीवरच्या लोकांना आपली ताकद काय ते माहितीये. ते काँग्रेसच्या आणि दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या संपर्कात आहेत. एमआयएम बरोबर युती करायची का नाही, त्यांना युतीमध्ये घ्यायचं का नाही, हा एक मूळ प्रश्न आहे. त्यांच्याशी जर युती झाली आणि कम्युनिस्ट पक्षाची थोडीफार मदत घेतली, कारण त्यांचंही 2-4 जागांमध्ये वर्चस्व आहे, तर हे जर घेतलं तर विरोधकांची आघाडी चांगली होईल. आणि विरोधकांची आघाडी जर चांगली झाली तर जे एकतर्फी सामना वाटतोय सध्याच्या स्थितीत सुरुवातीच्या काळात, तो एकतर्फी न राहता जरा चुरशीचा सामना होईल असं एकंदरीत आता तरी सांगता येते. अर्थात मागच्या वेळेला एवढी सगळी प्रक्रिया आल्यानंतर न्यायालयात प्रकरण गेलं आणि निवडणुका थांबल्या होत्या, त्यामुळे निवडणुका होतीलच असं खात्रीने बोलणं सुद्धा आता थोडंसं घाईचं ठरेल. तर आपले खूप खूप आभार सोलापूर जिल्ह्याच्या एकंदरीत राजकारणाबद्दल, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबद्दल आपण खूप सविस्तर माहिती दिलीत. आम्हाला समजून घ्यायला मदत झाली. अशाच विषयांसंदर्भात पुन्हा आपल्यासोबत चर्चा करायला आवडेल, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.